ठेवायचं मंदिर बांधकामाकरता हा पहिला डायरेक्टिव्ह होता. कारण मंदिर यही बनाएंगे हा त्याच्या मागचा उद्देश होता. आणि त्या ठिकाणी बांधण्याकरता ती जी सेंटर लाईन आहे, आम्ही इंजिनिअरिंग भाषेत आपण सेंटर लाईन म्हणतो, आता सुद्धा मंदिराचं पूर्ण लेआउट आहे हा ह्या सेंटर लाईनच्या भोवती केलेला आहे आणि त्याच्यावरती मंदिराचं पूर्णपणे डिझाईन. हा जो सेंटर लाईनचा पॉईंट आहे तो जमिनीवर असताना पुढे खालती एक्सकवेट होईपर्यंत खालती नेला त्या ठिकाणी आणि तसाच तो तिकडनं वरपर्यंत घेऊन आलेला आहे. आणि याला आम्ही इंजिनिअरिंग भाषेत जेव्हा सेंटर लाईन म्हणतो तिथं ही सगळी ट्रस्टची लोक त्याला नाभिस्थान म्हणतात. मंदिराच्या संपूर्णाच्यात किंवा आपल्या हिंदू धर्मामध्ये नाभिस्थानाला एक वेगळं महत्व आहे आणि त्यामुळे मंदिराचं नाभिस्थान आहे आणि ते तितकंच पवित्र आहे. आज तो जो माणूस त्याला सोशल मीडियावर काय चाललंय माहित नाही, कोर्टाचा निकाल काय चाललाय त्याला वाचता येत नसेल, काय किती कळतं त्यालाच माहिती. पण त्याला कळलेलं इतकं महान होतं की तो म्हणायचं ये तो भगवान का मंदिर बनाना मैं इधर झूठा कैसे करूं. त्या लोकांना तुम्ही कंपल्शन पण करू शकत नव्हता कारण त्याच्या भावना तुमच्या नियमांपेक्षा इतक्या वरच्या होत्या की त्याला काही करते तू उद्यापासून पायात बुड घाल हे सांगणं आमच्या लोकांना अवघड जात होतं. हळूहळू त्यांना सांगावं लागलं की तरी बाबा तू तुझेच पाय सांभाळ, म्हणजे तुला अजून जास्त काम करता येईल, मंदिराचंच काम करायचंय तुला. अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने त्यांना सांगून तिथपर्यंत आणलं, हळूहळू घालायला लागले. पण मग ते बाकीच्या ठिकाणी घालायचे, पण ह्या ठिकाणी अजूनही ते घालत नाही. इथपर्यंत की मंदिराच्या गर्भगृहातली सुद्धा जी कामं आपण नंतर सोशल मीडियावर बरेच फोटो झाले त्याच्यात काम करणारा कामगार हा पायात बूट घालत नाही. आता तो नाभिस्तंभाचा खांब आहे, आता गर्भगृह आहे तिथलं ते ठिकाण आहे त्याचं. या ठिकाणी पाईल्सच्या टेस्ट घेतलेल्या काही अवशेष आहेत तिथं. सुरुवातीला ट्रायल घेतलेले होते पाईल्सच्या आणि तिथं वर्कआउट नाही झाले ते त्याच ह्याच्यातलं हे आहे ठिकाणी इथलं म्हटलं हे आहे. त्याला कॉन्क्रीटने प्रोटेक्ट करून वरपर्यंत घेऊन जायचंय आणि मग नंतर वरपर्यंत हे केलं होतं. ह्या सगळ्या ह्याच्यातनं जेव्हा पुढच्या काय पद्धतीने भराव करायचा हा जेव्हा विषय चालू होता तेव्हा त्या ह्याच्यात कॉन्क्रीटचं एक इंजिनियर फिल्म असं डिझाईन केलं. इंजिनियर फिल्म म्हणजे वाळू, सिमेंटचे काही टिपिकल हे म्हणूया आपण काही स्पेशलाइज सिमेंट्स आणि ह्याचं मिक्सचर आणि ते मिक्सिंगच्या ज्या करताच्या प्रॉपर्टीजवरती IIT चेन्नईने बरंच काम केलं आणि ज्याला आपण नुसतं बॅकफिल्म म्हणतो त्याच्या ज्याला इंजिनियर फिल्म असं हे केलेलं आहे आणि ज्याच्यातनं मॅक्सिमम हीट ऑफ हायड्रेशन म्हणजे हीट ऑफ हायड्रेशन ही कमीत कमी असेल अशा पद्धतीचं त्याचं डिझाईन केलं आणि ते पूर्णपणे भरून काढलेलं आहे खालपासून वरपर्यंत. त्याला आम्ही इंजिनियर फिल्म म्हणतो इंजिनिअरिंग भाषेमध्ये. म्हणजे चंपतरायजी त्याला असं सांगतात की ये पूरा जमीन तो खोखला निकला अंदर से, हम लोगों ने उधर मानव निर्मित शिला रखी है असं ते सांगतात. आणि